पर्यटनातून सामाजिक, आर्थिक, पर्यावरण विकास होण्याबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येते. कारण पर्यटन म्हणजे केवळ विरंगुळाच नव्हे, तर त्या परिसरातील संस्कृती, कला, खाणपान आणि अर्थातच त्या परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन या सर्वांची हमी, तसेच या सर्वांसमवेत महत्त्वाच्या बाबींचा अंतर्भाव असतो. तो त्या पर्यटन क्षेत्रातील परिसरात पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करून स्थानिक आणि पर्यटक या दोघांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे. महाराष्ट्र शासनाने क श्रेणीत असलेल्या ठिकाणांना निर्देशित करून तेथील पर्यटन विकासाचे कार्य तत्परतेने पुढे नेण्याचे योजिले. मग यात आपला खामगाव तालुका कसा मागे राहणार? त्यामुळेच माननीय आमदार ॲडव्होकेट आकाश जिफुणकर यांनी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या मदतीने स्वतंत्र निधीची तरतूद करून खामगावजवळील विविध ऐतिहासिक, धार्मिक, पुरातन वास्तूंचे विकास करावयाचे योजिले आणि त्यानुरूप कार्याला सुरुवात झाली. कानिफनाथ महाराज संस्थान, काळेगाव, तालुका खामगाव, नाथ संप्रदायांचे नवनाथांपैकी कानिफनाथ एक आहेत. ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर सुरू होण्याआधीच कानिफनाथ महाराजांचे एक नयनरम्य संस्थान आपल्या दृष्टीस पडते. हे एक धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र आहे, तसेच निसर्गरम्य सुद्धा आहे. नवरात्र दरम्यान पंचक्रोशीत असंख्य भाविकांची ये-जा या ठिकाणी असते. केवळ बुलढाणा नव्हेच तर विदर्भातील असंख्य ठिकाणांहून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनास येतात. नाथ संप्रदायाच्या माध्यमातून धर्मसंस्कृती आणि रक्षणार्थ प्रचार करण्यासाठी कानिफनाथ या ठिकाणी वास्तवात आले होते अशी आख्यायिका आहे. या संस्थानाची, या परिसराची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, जनमानसांची श्रद्धा पाहता माननीय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी कानिफनाथ महाराज संस्थानाच्या पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि येथील विकास कामाला सुरुवात झाली असून व्यवस्थापनाने सुद्धा यासाठी आभार मानले आहे. माझे नाव ज्ञानदेव रामकृष्ण गायगोड, संस्थानचे अध्यक्ष. या मंदिराचं जवळजवळ 300 वर्षापासून हे मंदिर आहे. आम्ही हे मंदिर जरा हे झालं, हेंबाळपंथी होतं, डबल दुरुस्त केलं, बांधकाम केलं त्याचे. 1991 पासून उत्सव चालू झाला नवरात्राचा. तेव्हापासून याठी यात्राचा उत्सव चालू व्हायला आहे. नवरात्रामध्ये जवळजवळ 2,500-3 हजार लोक असतात. 9-10 दिवस कार्यक्रम चालते. एवढ्या परिसरातले जवळजवळ पूर्ण भक्त येतात. अठी दर पौर्णिमेला कार्यक्रम असतात. मी रामेश्वर पुरुषोत्तम राहणे, मंदिरा संचालगाव. हे आम्हाला 2010 साली पर्यटन क दर्जा मिळाला शासनामार्फत. त्यामुळे हा विकास झाला. अटून तर गावापर्यंत रोड झाला, संरक्षण भिंत झाली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आमचा आणि अजून सभामंडप पण रस्ता प्रस्तावित आहे. खामगाव विधानसभेचे आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला सडकचं काम आणि संरक्षण भिंत, घाट कटिंगचं काम मिळालं. विविध स्तरावर आकाशदादांनी खामगावच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रित करत मौजे अटाळी, तालुका खामगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई श्री संत भोजने महाराज संस्थान पर्यटन विकासाअंतर्गत 78 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये विविध कार्यांसह महत्त्वपूर्ण अशा सभामंडपाची निर्मितीसुद्धा या ठिकाणी निश्चित झाली असून या संस्थानामध्ये पर्यटन विकासाचे कार्य सुरूच आहे. भोजने महाराज पुण्यतिथी उत्सव हा येथील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. नागरिकांनी मोठ्या आनंदाने याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामकृष्ण हरी, मी अमोल महाराज. सद्गुरू भोजने बाबांच्या या संस्थांमध्ये आधी श्री माननीय कृषी मंत्री भाऊसाहेब चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली बरीचशी कामे या ठिकाणी पार पडलीत. भाऊसाहेबांच्या अध्यक्षतेखाली या संस्थांचा कारभार खूप मोठा होत गेला. त्यानंतर भाऊसाहेबांच्या नंतर यांच्या या संस्थानला माननीय आकाशदादा फुंडकर यांचं प्रामुख्यतः आम्हाला अध्यक्षपद लाभलंय आणि त्यानंतर आकाशदादांनी सुद्धा खूप मोठी विकास कामे केलीत.
सभामंडप झाले, संस्थांची प्रगती झाली, हे आमच्या आकाशदादांनी आम्हाला करून दिलं आहे. आणि त्यानंतर भोजनी बाबांचा हा पवित्र अशी पुण्यभूमी, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, या न्यायाप्रमाणे सद्गुरू भोजनी बाबा या पंचक्रोशीमध्ये बाबांचं नाव लौकिक आहे. तसेच या संस्थांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम पार पडतात. दिवाळीच्या कार्तिक महिन्यामध्ये सद्गुरू भोजनी बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो. लाखो भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेत असताना आकाशदादांच्या अध्यक्षतेखाली ह्या लाखो भाविकांचा महाप्रसाद पार पडतोय. सद्गुरू भोजनी बाबांनी स्वतःची जमीन विकून हे मंदिर बांधलं होतं आणि त्यानंतर भाऊसाहेबांनी ह्या मंदिराचा पाया उभा केला, भाऊसाहेबांनी याचा विस्तार केला आणि भाऊसाहेबांमुळे हे सगळं झालं. आणि आता गावकरी मंडळीसुद्धा अनेक प्रकारचे परिश्रम करतात आणि परिश्रम करून हा सप्ताह पार पाडतात. मी भास्कर घोराळे, संस्थांचा उपाध्यक्ष. भाऊसाहेब अध्यक्ष असताना जो म्हणजे या मंदिराचा विकास झाला, त्याच्यानंतर आता आकाशदादा अध्यक्ष आहेत, त्यांच्या आणि खासदार साहेबांच्या प्रयत्नातून आज या संस्थांच्या कामाला भरपूर गती आली. आता सध्या एक 74-75 लाखाचं सभामंडपाचं काम प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर संस्थांकडून जे राबवल्या जातात कार्यक्रम, पायदळ दिंडी सोहळा असते, आषाढी एकादशीचा पंढरपूर, त्यानंतर एक मुक्ताई नगरचा दिंडी सोहळा असते आणि पैठणला दिंडी जात असते. तसंच संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात. रक्तदान असेल, डोळ्यांचं शिबिर असेल, अशा प्रकारे उपक्रमसुद्धा राबवल्या जातात आणि सर्व या परिसरातल्या लोकांच्या मेहनतीने, सहकार्याने हे सर्व एवढे कार्यक्रम पार पडतात. दत्त मंदिर अडगाव हे भाविकांचे आणखी एक महत्त्वपूर्ण श्रद्धास्थान आहे. परिसरातील पंचक्रोशीतील विविध गावकऱ्यांचे हे एक महत्त्वपूर्ण श्रद्धास्थान आहे. येथील वास्तूंचे आणि भाविकांच्या भावनांचे आणि श्रद्धेचे स्थान महात्म्य औचित्य पाहून माननीय आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी या क्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी 32 लाख निधी उपलब्ध करून दिला असून याविषयी बोलताना येथील पदाधिकारी आणि नागरिक सांगतात. मी किशोर पाटील, गुरेळगाव. हे मंदिर, दत्त मंदिर 1958 साली ते बांधण्यात आलं आणि नंतर इथे लग्न लागत होते आणि इथे रस्ता नव्हता. तर आपले आकाश फुंडकरने, आमदार साहेबांनी खूप चांगलं काम केलं आहे की रस्ता गेला. आता हे पर्यटक म्हणजे लग्नासाठी काही पारायणं होतात तिथे, या पारायणासाठी लय महत्त्वाचं काम झालं. या मंदिराचं महत्त्व असं आहे की ज्या लोकांना मुलं होत नाहीत त्यांना या पाण्याने मुलं होतात, हे पाणी घेतल्या. हो. आणि एक दुसरी गोष्ट अशी की या मंदिराजवळ समजा ज्या टाईमले मंदिरातून माणूस गेला की बिमाऱ्या सगळ्या बसतात याच्यात. आणि पहिले दामले महाराजांनी सांगितलं होतं की तुला लाल दिवा भेटीन भाऊसाहेब फुंडकरांना, तर तू इकडे आला तर भेटीन. म्हणजे ते दत्त जयंतीच्या दिवशी पहिले येत असत. आता आकाशदादा येतात तर त्यांना लाल दिवा भेटला. हा रस्ता लय महत्त्वाचा झाला. म्हणजे शहापूर ते खामगाव रोडनं दत्ताचं मंदिरच नाही, या रोडनं म्हणजे लय चांगलं काम केलं आकाशदादाने. नयनरम्य रेणुका माता मंदिर जनुना हे तर खामगाव वासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे, भावभक्तीचे आणि श्रद्धेचे मेळ असलेले धार्मिक संस्थान आहे. या संस्थानाचा नयनरम्य परिसर आणि येथील शांत आल्हाददायी वातावरण मंत्रमुग्ध करणारे आहे. येथे नवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा असतो. येथील स्थान महात्म्य लक्षात घेता माननीय आमदार ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर यांनी या स्थळाच्या पोचमार्गासाठी 42 लाख निधी मंजूर केला असून संपूर्ण परिक्रमा आता अतिशय चैतन्यमयी वातावरणात साजरी होणार आहे आणि लोक या ठिकाणी आनंद आणि शांतता आणि समवेत आल्हाददायी वातावरण अनुभवणार आहेत. खामगाव जवळील
अंत्रज अगदी एका टेकडीच्या पठारावर असलेले अडबंगनाथाचे हे मंदिर मनाला अतिशय सात्विक वातावरणात घेऊन जाते. शुद्ध हवा, निसर्गरम्य परिसर आणि सात्विकता हेच या अडबंगनाथ मंदिराचे वैशिष्ट्य. येथील वैशिष्ट्यपूर्ण मनोकामना पूर्ण करणारे संस्थान म्हणून या संस्थानाची एक वेगळीच ओळख आहे. याच जागेचा संबंध नवनाथांच्या प्रवास यात्रेच्या दरम्यानचा असल्याचे येथील संस्थानाचे पदाधिकारी सांगतात. या संस्थानाला पर्यटन विकासाचा निधी म्हणून माननीय आमदार ॲडव्होकेट आकाशदादांनी 58 लाख निधी उपलब्ध करून दिला असून याविषयी तेथे स्थानिक पदाधिकारी सांगतात. रामकृष्ण हरी, मी हबप हरिदास महाराज खंडारे अंतरज इथला राहणार असून अडबंगनाथ संस्थान अंतरज याचा अध्यक्षस्थानी माझी नियुक्ती केलेली आहे. याची पूर्ण बॉडी बनवली आहे. हा एरिया ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येतो आहे. 700 एकर हा डोंगर आहे आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की हेमाळपंथ मंदिर आहे. जो आता नाथपंथ म्हणला जातो त्याला पहिले हेमाळपंथ म्हणत होता. त्या हेमाळपंथाचा अपभ्रंश होऊन तो नाथपंथ झाला. इथं एक शेतकरी शेतामध्ये आपला हल हाणत होता, तर त्याच्यामध्ये एक मच्छिंद्रनाथाची सवारी आली इथून आणि त्यांना पाणी मागितलं. त्यांनी पाणी वगैरे दिलं त्याला. त्याच्यानंतर ते शेतकरीला संत म्हणायला लागले, मच्छिंद्रनाथ म्हणाले की माग तुला काय पाहिजे. ते म्हणलं माझ्यावरच पाणी पिले, माझ्यावरच भाकरी घेतली आणि मलाच म्हणता माग, तुम्हाला काय मागायचं तुम्ही मागा म्हणले. असे मच्छिंद्रनाथ तो शेतकरी बोलला. तर शेतकरी बोलले, त्यांनी ओळखलं की हे काहीतरी भळंगच काम आहे म्हणून. ते म्हणलं मग मागू का, माग म्हणलं. मग मी म्हणे हे जे झुपणं आहे त्या बैलाचं हे डोक्यावर घेऊन उभा राहा, मी येपर्यंत तसाच उभा राहा. तर त्यांनी डोक्यावर घेतलं ते झुपणं आणि 12 वर्षानंतर फेरी आली ते तसेच उभे होते. त्यांचं नाव माणिक होतं, त्या शेतकऱ्याचं नाव माणिक होतं. तर त्यांना वरदान दिलं. मग ते त्यांची समाधी इथं आहे अडबंगनाथाची. तर त्यांनी पाहिलं. त्यांच्यानंतर ती इथं डबल मच्छिंद्रनाथाची सवारी आली, गोरक्षनाथाची सवारी. असे ते अंदर मंदिरामध्ये जे 2 खांब दिसतात त्यातले एक अडबंगनाथ आहेत, एक मच्छिंद्रनाथ आहेत. खाली तळघरामध्ये गोरक्षनाथ थांबलेले आहेत. अशी या क्षेत्राची महत्ती आहे. आम्ही 250 वर्षापासून पूजा करतो आहे मंदिराची. आम्ही पुजारी म्हणून ओळखले जातो, खंडारे म्हणून. इथं मंदिरामध्ये खूप लांबचे लोक येतात. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती खूप लांबचे लोक इथे येतात. पण या संस्थातून काहीसुद्धा नाही, फक्त देवच आहे. तोही देव दगडाचा आहे. म्हणजे उत्पन्नाची बाब काहीच नाही. यासाठी सर्वांना आम्ही आवाहन करतो की मंदिराला काहीतरी मदत करा थोडीफार. जसं हिंदू धर्माचं संस्थान आहे, खूप हेमाळपंथी आहे. इथं आम्हाला खूप तकलीफ होऊन राहिली. इथला चोऱ्या होऊन राहिल्या. इथं घंटा चोरून नेला, त्यानंतर दिवा होता एक दिवा पण नेला, पेट्या फोडल्या. आणि इथं धन काढणारं खूप उपद्रव आमच्या पाठीमागे चालू आहे. रात्रभर येतात. मंदिरात अंदर पण त्यांनी खोललं. यासाठी आम्हाला थोडी सेफ्टी पण मिळावी. खामगाव तालुक्याचे आमदार आकाशदादा फुंडकर यांनी 58 लाखाचा निधी या संस्थांना दिलेला आहे. त्या रोडसाठी तो निधी होत आहे. पण इथं सभामंडप पण पाहिजे. इथं आपल्याला शाळा खोलायची, लहान मुलांना टाळ मृदंग विना शिकवायसाठी. इथं त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तर त्यासाठी निधी कमी पडतो आहे. म्हणून आम्ही परत आमदार साहेबांना विनंती करतो की अजून आम्हाला थोडा निधी अजून मिळावा. कारण इथं सभामंडप, राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. पाण्याची व्यवस्था इथं आल्यानंतर पाणी नाही लोकांना. कारण 25 वर्ष पहिले ह्या पायऱ्या मीच केल्या आहे. म्हणजे देवाने माझ्या हातून करून घेतलेल्या पायऱ्या 25 वर्ष पहिले केल्या. आणि एका वर्षामध्ये लाईट पण आली. इथं आता DP पण बसली. ते एका वर्षामध्ये एवढं करू शकलो आम्ही. आणि आता अजून इथं खूप जरूरत आहे. येणाऱ्यांची सेवा घडली पाहिजे. आपल्या येथील लोकप्रिय आमदार आकाशभाऊ फुंडकर यांनी या अडबंगनाथ संस्थानला 58 लाखाचा निधी दिला. आम्ही आमदार साहेबाचे खूप आभारी आहोत. यांनी आमच्या संस्थानला खूप मदत केली. अशी त्यांनी वेळोवेळा मदत करावी. यासाठी धन्यवाद. खामगाव तालुक्यातील नायदेवी येथील पुरातन शिव मंदिर हे संस्थान त्याच्या प्रचितीने सर्वत्र परिचित आहे. प्रत्येक भाविकांचे ते एक मोठे श्रद्धास्थान आहे. असंख्य भाविकांची येथे वर्दळ असते. ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू म्हणून या देवस्थानाची गणना केली जाते. माननीय आमदार आकाशदादांनी या महादेव मंदिराच्या विकास कामासाठी 74 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून येथील कार्य सिद्धीस जात आहे. येथील मंदिराविषयी सांगताना आणि आकाशदादांच्या योगदानाविषयी बोलताना पदाधिकारी आणि ग्रामस्थ सांगतात. हे हेमाळपंथी शिवमंदिर रामपंथ 194 मधलं हे शिवमंदिर आहे. आणि इथं मोगलांनी आक्रमण ज्यावेळेस असं सांगण्यात येत आहे किंवा मोगलांचं ज्यावेळेस आक्रमण होत होतं त्यावेळेस इथलं पूर्ण नक्षीकाम हे जे आहे याला झाकण्यात आलं होतं. आणि ज्यावेळेस एक जवळपास 92-93 मध्ये ज्यावेळेस याच्यावर असे लहान मुलं आले आणि खेळत असताना त्यांना नक्षीकाम आढळून आलं
त्यावेळेस पूर्ण मंदिराचं कोरीव नक्षीकाम काढण्यात आलं आणि सर्व गावकऱ्यांनी बघितलं तर हे तर हेमाळपंथी मंदिर आहे। त्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी ज्यावेळेस 1996ला या मंदिराला व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर ज्यावेळेस अक्षरशः या मंदिराची अवस्था पाहिली त्यावेळेस भाऊसाहेबांनी मंदिराचं पुनर्जीवनाचं जे काम केलं त्यावेळेस 4 लाख रुपये देऊन इथं पूर संरक्षण भिंत मंजुरात केली आणि त्यावेळेस या मंदिराला संरक्षण भिंत मिळाल्यामुळे हे मंदिर आज पूर्वस्थितीत आढळून येते। आणि त्याच्यानंतर जेव्हा आकाशदादा आमदार झाले स्वतः भाऊसाहेबांनी सांगितलं की तू नायदेवीला जाऊन एकदा ते शिवमंदिर बघून ये, तिथं आपल्याला काहीतरी करायचं आहे। आणि दुर्भाग्य असं की भाऊसाहेब आज नाही आहे तरी पण सुद्धा आकाशदादांनी जे या मंदिराकरता पर्यटन विकासा अंतर्गत 90 लाख रुपये देऊन या मंदिराचं जे विकास करण्याचं आणि इथं पूर्ण सुशोभीकरण करण्याकरता जो निधी दिला आणि शब्दसुद्धा दिला गावकऱ्यांना की आणखी काही आपल्याला इथं डेव्हलप करण्याकरता निधी लागला तर आपण देऊच। मांडका धर्मल हनुमान मंदिर खामगाव तालुक्यातील मांडका येथील धर्मल हनुमान मंदिर भाविकांसाठी अनुभूती देणारे एक देवस्थान आहे। पंचक्रोशीत भाविकांची सतत रेलचेल असते। या हनुमान मंदिरासाठी पर्यटन विकास कामासाठी 28 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मौजे पारखेड येथील पहाडसिंग महाराज संस्थान परिसराची एक वेगळे स्थान महात्म्य आहे। पहाडसिंग महाराज पुण्यतिथी उत्सवात या पंचक्रोशीत मोठी यात्रा भरते। या संस्थानाच्या पर्यटन विकासासाठी माननीय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी 42 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून संस्थानाच्या विकास कामासाठी बोलताना नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सांगतात। नरेंद्र त्र्यंबकराव शिंगोटे, राणा पारखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। हे संत श्री पहाडसिंग महाराज संस्थान पारखेड हे संस्थान जवळपास संत श्री तुकाराम महाराज यांच्या काळापासून संत श्री पहाडसिंग महाराजांची ख्याती आहे। यांनी इथं समाधी घेतलेली आहे आणि तुकाराम महाराजा काळापासून त्यांची कारकीर्द आहे। संत श्री पहाडसिंग महाराजांचा जो विषय आहे तो त्यांनी भक्तांसाठी जे सांगण्यात आलेला आहे किंवा सूर्य त्यांच्या मृत्यूसोबत हिंदू धर्मामध्ये सूर्यास्तानंतर अंतविधी होत नव्हता, तर त्यांनी त्यांच्या भक्तांसाठी सांगून ठेवलेलं होतं की बा या भिंतीमध्ये खुटी ठोकून ठेवतो मी, तिकून आल्यानंतर तुम्ही ते खुटी काढायची। तर भक्तांना ॲटोमॅटिक रातचे 3 वाजले होते असं निदर्शनात आलं होतं। तेव्हापासून या संस्थांची यात्रा ही चैत्र शुद्ध पंचमी गुढीपाडव्या झाल्यावर 5व्या दिवशी आमच्या गावची यात्रा भरते आणि तेव्हापासून ही यात्रा सतत भरत असते। आता सध्या यात्रेचं स्वरूप जे आहे जवळपास 50 पोत्याचा भंडारा हा 2 दिवसमध्ये आम्ही करतो आणि त्यांचं छंदाचं भजनी मंडळ आहे। कलकी तुरा नावाचं जे छंद भजनी मंडळ आहे ते भजनी मंडळ जवळपास 25 ते 30 गावातले लोक येऊन या ठिकाणी त्यांचं छंदाचं भजनी मंडळ म्हणून या ठिकाणी त्याचं गायन करतात आणि जवळपास खामगाव तालुक्यातून येणारे जी मंडळी आहे भक्तगण त्या ठिकाणी 40-50 पोत्याचा महाप्रसाद घेतात। महाप्रसादाला सर्व गावाचं योगदान असते आणि आता या पर्यटनच्या विभागाच्या माध्यमातून या विभागाचे आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या माध्यमातून संपूर्ण गावकऱ्याच्या मागणीनुसार आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आमच्या गावाला खूप मोठी यात्रा भरते, आमच्या गावचं संस्थान हे खूप मोठं संस्थान आहे, सर्व गावाचा हातभार असतो आणि जे भावी भक्त येतात त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतात, तर म्हणून त्यांना निधी मागितला। त्यांनी जवळपास 50 लाख रुपये निधी आमच्या गावासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे। त्या निधीच्या माध्यमातून जे आमची संस्थांची जी खुली जागा आहे त्या खुली जागेमध्ये आम्ही एक टिनाच्या पत्र्याचा डोम जो आहे त्या ठिकाणी डोम साकारणार आहोत जेणेकरून तो भावी भक्तांसाठी उपयोगात येईल आणि जे गैरसोय होतात त्या गैरसोय त्यापासून दूर होतील। भविष्य काळामध्ये संडास असतील, बाथरूम असतील, शौचालय या सर्वेची आम्ही मागणी करू आणि या संस्थांना जो काही विकास झालेला आहे तो विकास याच्यापूर्वी सन्मान्य आमदार साहेब त्यांचे वडील स्वर्गीय पांडुरंगजी फुंडकर, भाऊसाहेब फुंडकर यांच्या माध्यमातून 5 लाख रुपये या मंदिराला सभागृहासाठी देण्यात आलेले होते आणि त्याच्यामध्ये संपूर्ण गावाचं योगदान असून आणि अशा माध्यमातून आमच्या गावाचा विकास याच्यापुढे सुद्धा होईल। सर्व आम्ही लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहोत की आमच्या गावासाठी जास्तीत जास्त विकास जेणेकरून तुम्ही द्यावा आणि या यात्रेचं स्वरूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं लौकिक होईल याची आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं दक्षता घेतो। हे जी बाईट देत आहे मी हे सर्व गावकऱ्याच्या वतीने देत आहे, एवढंच या ठिकाणी विनंती करतो। थँक्यू, धन्यवाद। मौजे भालेगाव येथील खंडोबा मंदिर
हे भालेगाव येथील भाविकांचे महत्त्वपूर्ण श्रद्धास्थान असून खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे. खंडोबा मंदिर देवस्थानाला या भागातील पवित्र स्थान मानले जाते. या मंदिराच्या विकासासाठी माननीय आमदार आकाशदादांनी 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मच्छिंद्रखेड जानाई माता मंदिर. मच्छिंद्रखेड येथील जानाई माता मंदिर हे संपूर्ण विदर्भातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. येथील आसरा माता हे भाविक भक्तांच्या अनेक इच्छा आकांक्षांचे परिपूर्तीचे ठिकाण आहे. त्यामुळे काना कोपऱ्यातील भाविक येथे नतमस्तक होतात. सदर मंदिर विकासासाठी 32 लाख रुपयांचा निधी माननीय आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला असून सदर विकास कामाविषयी बोलताना येथील पदाधिकारी म्हणतात, माझे नाव राजेश श्रीकृष्ण भारंबे आणि या मंदिराच्या बद्दल सांगायचं म्हणजे असं की आमच्या पिढ्यानपिढ्यापासून या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं या पंचक्रोशीतले काय पण म्हणजे पुष्कळ मुंबई नागपूर पर स्टेटमधून सुद्धा लोक इथं येतात आणि या मंदिराचे म्हणजे हे एक जागतं दैवत आहे. बऱ्याचशा लोकांची जे मनोकामना असतात ते लोक इथं भार बांधून त्यांच्या पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर इथं रोज म्हणजे भंडारे कार्यक्रम चालूच राहतात. आणि या वैशिष्ट्य असं एवढं आहे की गुढीपाडव्याला एवढी म्हणजे यात्रा भरते इथं की खूपच मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेचं पूर्ण म्हणजे हे जे मॅनेजमेंट असते ते आमचं संचालक मंडळ म्हणून जे आहे ते पूर्ण आम्ही त्याची देखभाल करतो. अशा पद्धतीचं मंदिरावर पूर्ण म्हणजे असं की खूपच गर्दी असते हमेशाकरता. भरपूर भंडारे असतात आणि त्याच्यानुसार समजा या आमच्या मतदारसंघाचे आमदार आकाशभाऊ फुंडकर यांच्याकडनं सभामंडपाकरता 32 लाख रुपयांची निधी मंजूर झालेला आहे. आम्ही त्याबद्दल आमचं पूर्ण म्हणजे संचालक मंडळ पूर्ण आमदार साहेबाचे आभारी आहे. गायगाव येथील आसरा माता मंदिर अर्थात पर्यांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आहे. हा परिसर संपूर्ण परिसरातील भाविकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या संस्थानाला पुरातन इतिहास आहे. गुढीपाडव्याला आसरा माता मंदिरात यात्रा भरत असते. असंख्य भाविकांची रेलचेल या ठिकाणी होत असते. त्यामुळे या संस्थानाच्या विकास कामासाठी माननीय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. एकंदरीत खामगाव तालुक्यातील पर्यटन विकासासाठी प्राधान्यक्रम देऊन येथील तीर्थक्षेत्र विकास साधने हा आकाशदादांनी घेतलेला ध्यास आहे आणि यातूनच खामगाव तालुक्याचे नाव तीर्थाटनातही अग्रगण्य व्हावे आणि त्यातून आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे हेच वातावरण निर्माण होईल यात शंकाच नाही.